फायनल एक सुटला आणि 2 गाड्या बाद झाल्या. लक्ष द्या, लढत चालू आहे. कोण होतोय पहिला फायनलचा मानकरी? लढत पाहायला मिळते. 6 गाड्या आणि 6 गाड्यामध्ये लढत आहे. अलीकडे बादल राजा, पलीकडे स्वराज. लढत 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 अतिशय सुंदर. लक्षात घ्या, तर आणि तर काही घडू शकतं, कारण हे बैलगाडी शर्यत क्षेत्र आहे आणि याला इतिहास साक्ष आहे. केव्हा काहीही घडू शकतं. या बाहेरून या लगेच. ऐका ना, पंच 1 आणि 2 असे निकाल द्यायचे आपल्याला. एक गाडी प्रेक्षकांच्या आत गेली, बाकीच्या 6 गाड्या पळतात. 6 गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत चालू आहे. खाली बसा. कोण होतंय फायनलला पात्र? जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी पड्याल नंद्या, आड्याल घरणिकीचा राजा आहे. अतिशय सुंदर आणि निर्वाद वर्चस्व पटकवलं. बऱ्याच दिवसानं मालकासाठी या ठिकाणी त्या वेळेला विक्रम केला. थोड्याच वेळात सांगितलं जाईल काय काय विक्रम होता. या सेमीफायनल 3 लावून घ्या. 7 गाड्यांमध्ये पाठीमागं थोडा उडायला लागला. 7 ड्रायव्हरांचा कसपणा लागला. नसीब नसीब की बात आहे. कुणाच्या नशिबी गुलाला. आडेल्याकडेला पांडेकरांचा सोन्या पळतोय, त्याच्या जोडीला लक्षा पळतोय. सुंदर अशी गाडी पळतोय आणि निर्वाद वर्चस्व शरद ड्रायव्हर आंधळीकर. दमानं दमानं. या मैदानाचा 4 सुटला आणि 4 मध्ये 1 बाद झाला. 6 गाड्या पळतात. 6 गाड्यांमध्ये धुरळा उडतोय. दुसरा तिसरा बाद झाला. सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत. जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी आणि सलगरी किंग परसूच. मागण्या गाड्या आल्या. गाड्यावर लक्ष द्या. या ठिकाणी वेळात वेळ काढून सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे विद्यमान माजी अध्यक्ष आदरणीय विक्रमजी पावसकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. आदरणीय इंद्रजित अण्णा नलवडे साहेब यांच्या शुभ हस्ते. 5 मध्ये लढत चालवली. गाड्या लक्ष द्या. कोण होतोय सेमीला पात्र? जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकींचा खेळ. अतिशय सुंदर अशी लढत. दोघांच्यात काटाकीर लढत झाली. आड्याल्या कडेला वडवाडीकर आणि पड्याल्या कडेला जळगावकर. दोघांच्या सुंदर अशी लढत झाली. जळगाव ही गाडी क्वार्टर साठी पात्र ठरली आणि फायनल साठी गाडी पात्र ठरली. मुकुंद शेठ कोंडाळकर स्वराज इंडस्ट्रीज वडवाडी भोर ही गाडी फायनल साठी पात्र ठरली. क्वार्टरला गाडी पाहिली निसर्गाची नाळ आणि सुशील जाधव यांचा शिंगऱ्या आणि त्याचा सूरज जाधव जळगावकरांचा हरण्या. तुटला 6 मध्ये 2 गाड्या बाद झाल्या. 6 गाड्या पळतात. 6 जणांच्यात लढत चालू. जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणाऱ्या मर्दानी जॉकींचा खेळ. कोण होतोय फायनलला पात्र? पड्याल्या कडेला सर्किट आहे, तिकडे धुऱ्या आहे. अतिशय सुंदर अशी लढत. पड्याल्या कडेला सर्किट. 2 काटाकीर लढत झाली. कोण झालं फायनलला पात्र?
सेमी 7 सुटला 7 मध्ये 8 गाड्या पाठीमागा धुरा उडतोय जो जिता वही सिकंदर कोण होणार फायनलला पात्र आड्याकडला शंभू घना पड्याल तिकडे हरण्या गाडणकरांचा भव्य सुंदर अशी लढत आहे लढत नाही इथं बारीकच निर्वाद वर्चस्व गाड्या आणि पाठीमागा ध्रुव आणि फुफटा उडायला लागला कोण होत फायनलला पात्र जिगरबाज बैल आणि त्यावरती बसणारा मर्दानी जॉकी जिगरबाज म्हणून चालत नाही बैला पळायला लागतात बैला पळून चालत नाही ड्रायव्हर चालक लागतोय शेवटच्या क्षणाला कुणी बाजी मारली शेवटच्या क्षणाला डबल टाप टाकला आणि मालकाला विजय प्राट मध्ये सेमीफायनल 6 आणि 8 दोनही निकाल या ठिकाणी आणून द्यायचे नाना आणि फायनलचे जे बाकीचे बैलगाडी मालक विजय त्यांनी सुद्धा इथे यायचं आणि क्वार्टरवाले आपण सुद्धा यायचंय आपल्याला जी बक्षीस आहेत ती मान्यवरांच्या हस्ते क्वार्टर सेमीची बक्षीस आता दिली जाणार आहेत आणि फायनलचे बैलगाडी मालक आपल्या चिठ्ठ्या या ठिकाणी उडवल्या जाणार आहेत पळा जाणार आहे फायनलचे बैलगाडी मालक आपण स्टेजकडे यायला सुरुवात करा आणि लढत चालू साहेब केसरी भव्य आणि दिव्य पहिल्या पर्वातलं पहिलं मैदान आणि या मैदानाचा फायनल फेरा पडतोय लढत चालू आहे कोण होता एक नंबरचा मानकरी पहिला पर्व लढत लढत काही पण घडू शकतं त्याला इतिहास साक्ष आहे आणि आज पुन्हा एकदा त्याच्यावरती अधोरेखित करून घ्या इतिहास बदलायची ताकद फक्त आणि फक्त या बैलगाडी शर्यत क्षेत्रातच आहे